नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसापासून माझी इच्छा होती की हे झाड तुम्हाला दाखवायचं, कारण पुष्पा पिक्चर बघितल्यापासून सर्वांना रक्तचंदन, लाल चंदन याची थोडीशी उत्कंठा लागून राहिलेली आहे. पण मित्रांनो, हे लाल चंदन नाही आहे. त्याचा एक सख्खा भाऊ, ज्याला बिवळा म्हणतात किंवा बिजासाल म्हणतात किंवा विजयसार म्हणतात, असं हे झाड आहे. मार्केटमध्ये आज आपण जर बघायला गेलो तर बऱ्याच वेळा विजयसारच्या नावानं बरेचसे डुप्लिकेट लाकडं किंवा त्यापासून बनवलेले पेले, ग्लास, ज्याला टंबलर म्हणतात, अशा स्वरूपाच्या वस्तू विकायला ठेवलेल्या असतात. आयुर्वेदानं याला डायबिटीसचं, खास करून प्रमेहाचं अत्यंत सुंदर औषध असं वर्णन केलेलं आहे. लक्षात घ्या, आयुर्वेदाच्या कित्येक ग्रंथामध्ये याचं खास करून डायबिटीसचं औषध म्हणून उल्लेख आहे. खास करून डायबिटीस टाईप 2 मध्ये याचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो. पण माझ्या म्हणण्यानुसार किंवा अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार डायबिटीसच्या कोणत्याही प्रकारामध्ये हे झाड अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. तर ह्या विजयसाराचं बोटॅनिकल नाव आहे टेरोकार्पस मार्सुपियम आणि आपण जे पुष्पामधलं लाल चंदन बघताय त्याचं नाव आहे टेरोकार्पस सॅन्टॅलिनस. दोन्ही सख्खे भाऊ आहेत, दुर्मिळ होत चाललेली झाडं आहेत. त्यामुळे आपण याच्याकडे निश्चितपणे संरक्षण करण्याकरता फारसं लक्ष देणं गरजेची गोष्ट आहे. तर मित्रांनो, हे झाड आपण बघू शकता, एक छोटंसं झाड आहे. मी याची तुम्हाला साल दाखवणार आहे. इंडियन किनोट्री किंवा मलबार किनोट्री असं सुद्धा याला म्हटलं जातं. इथे एक मी थोडीशी अगोदरच थोडी खाच केलेली आहे, थोडासा कट या झाडाला दिलेला आहे की आपल्याला कळण्याकरता. त्याच्यातून तो किनो गम ज्याला म्हणतो, तो गम, लाल रंगाचा गम त्यातून बाहेर येतो. इकडे बघू शकता, हा लाल रंगाचा गम त्यातून, मी आत्ताच त्याला थोडासा हलका कट दिलेला आहे तुम्हाला दाखवण्याकरता. मला त्याला इजा पोचवण्याची इच्छा नव्हती, पण तरी देखील एक कट तुम्हाला दिला आहे की तो किनोगम कसा बाहेर येतो. याचं ह्या वरचा सालीचा जो भाग आहे हा औषधामध्ये वापरला जातो. याचबरोबर याचं हार्टवूड जे आहे, आतला जो भाग आहे, तो देखील आपल्याला औषधामध्ये वापरता येतो. तर मित्रांनो, याचा बार्क पॅटर्न पण आपण बघू शकता. अशा व्हर्टिकल लाईन्स आणि त्याच्या आडव्या लाईन्स आहेत. थोडेसे खंडाखंडानी याची साल आपल्याला बघायला मिळते. थोडे तुकडे तुकडे असे मोठ्या सालीवरती तसं दिसत नाही, पण ही छोटीशी साल आहे इकडे, जे छोटं खोड आहे तिकडे आपल्याला निश्चितपणे दिसतं. इकडे बघा, काही कुणीतरी तोडलेला आहे आणि तो जो गम आहे तो ब्लॅक झालेला आहे. ते कट केलेला आहे कुणीतरी इकडून, तो टोटली ब्लॅक पडलेला आहे. बऱ्याच वेळा बाजारात तुम्हाला जे मिळतं ते आतलं जे लाकूड असतं हे लालसर रंगाचं असतं, पण एक्झॅक्ट आपण अभ्यास केला तर त्याचा रंग लालसर नसतो, ते लाकूड पिवळ्या रंगाचंच असतं. आयुर्वेदामध्ये त्याला पीत सार, पीत म्हणजे पिवळा आणि सार पिवळ्या रंगाचं, तर पिवळ्या रंगाचं लाकूड असणारा असा त्याचा एक शब्द सुद्धा आहे. त्याला पिवळ्या रंगाची फुलं पण लागतात, म्हणून त्याला बंदूक पुष्प असं सुद्धा एक नाव आहे. छोटी छोटी गोल गोल फळं पण लागतात आणि ओळखायला सोपं आहे. थोडंसं दुर्मिळ होत चाललेलं झाड आहे, कारण लोकांनी याची प्रचंड प्रमाणात तोड केलेली आहे. सध्या याची लागवड करण्याचे प्रयत्न सुद्धा चाललेले आहेत. तर मित्रांनो, याचं लाकूड वापरून मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये पैसा कमवला जातोय. ते कसं काय खोटं आहे, ते नेमकं लाकूड कसं असतं, त्याचा नेमका काय इफेक्ट होतो, ते ओळखायचं कसं, हे आज मी तुम्हाला सप्रमाण सिद्ध करणार आहे. त्याच्यापूर्वी डायबिटीसच्या सर्व रोग्यांना माझी एक विनंती आहे, हे झाड निश्चितपणे आसपासच्या परिसरामध्ये तुम्हाला मिळत असेल, कोणत्याही नर्सरीत मिळत असेल, उपलब्ध करा, लावा. कारण भविष्यातील पिढीकरता डायबिटीसचं अत्यंत सुंदर औषध म्हणून याच्याकडे आपण बघू शकतो. जगामध्ये या झाडावरती अनेक रिसर्च पेपर झालेले आहेत. कित्येक रिसर्च पेपरनी सिद्ध केलेलं आहे की डायबिटीसमध्ये हे उपयोगाचं आहे. आता माझं असं एक उलट म्हणणं थोडंसं आहे. रिसर्च पेपर आज मॉडर्न सायन्सनं काय करतो, ती सिद्ध करतो की याच्यामध्ये अशा अशा पद्धतीचे केमिकल्स आहेत, काय आहे, त्यानुसार ते काम करतं. पण आयुर्वेद जो काम करतो तर त्याचा रस कोणता आहे, त्याचा विपाक कोणता आहे, त्याचं वीर्य काय आहे, त्याचा गुण कुठला आहे, त्याचा प्रभाव काय होतो, याच्यावरून आयुर्वेदाच्या वनस्पतीचं वर्गीकरण ठरत असतं. तर मित्रांनो, झाड बघू शकता, इकडे काही प्रमाणातच झाडं आहेत. ह्या परिसरामध्ये मी आलो होतो, झाड मला दिसलं, म्हटलं तुम्हाला दाखवावं. मी आता तुम्हाला आता काही वेळातच सप्रमाण सिद्ध करणार आहे. लक्षात घ्या की हे कसं ओळखायचं आणि बाजारात मध्ये मिळणारं लाकूड किंवा जी पावडर असते बीजाची किंवा या विजयसाराची, ती डुप्लिकेट कशी आहे, त्याची ओळखायची खूण कशी आहे, हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर मित्रांनो, मी आपल्याला आत्ताच बोललो, तुम्हाला झाड दाखवलं आणि मला सप्रमाण सिद्ध करायचं आहे की नेमकं बाजारामध्ये तुम्हाला विजयसार किंवा बिवळ्याचं जे लाकूड मिळतं ते खरं आहे की खोटं. आता माझ्या हातामध्ये त्या झाडाच्या लाकडाचा एक तुकडा आहे.
तो तुकडा मी तुम्हाला दाखवणार आहे. पाण्यामध्ये डीप केल्यानंतर त्याच्यामध्ये होणारे चेंजेस काय असतात आणि त्याच्यावरून आपण नेमकं विजयसारचं खरं लाकूड किंवा खरा भाग कसा ओळखायचा हे आपण आता सप्रमाण बघणार आहोत. तर मित्रांनो, मी हे पाणी आहे, हातामध्ये आपलं ड्रिंकिंग वॉटर आहे, हा एक खाली ग्लास आहे. मी ह्या ग्लासमध्ये हा लाकडाचा ठोकळा टाकतो. त्याच्यानंतर हे ड्रिंकिंग वॉटर याच्यामध्ये मी ओतणार आहे. तर या काचेच्या ग्लासमध्ये आपण हे ड्रिंकिंग वॉटर ओतलेलं आहे आणि आपण बघायचं आहे की याच्यामध्ये होणारे जे कलर चेंजेस आहेत, काय पद्धतीनं कलर चेंजेस होतात हे आपल्याला बघायचं आहे. आता आपण टाकलं, याच्यानंतर आपण 5 मिनिटांनी परत बघणार आहोत की याच्यामध्ये काय कलर चेंज झाला. त्याच्यानंतर 10 मिनिटांनी बघणार आहोत काय कलर चेंज झालाय आणि आपल्या लक्षात येईल की नेमकं या झाडामध्ये काय गुणधर्म आहे. अँटी डायबेटिक प्रॉपर्टीज म्हणून काम करणारं नेमकं कोणतं रसायन आधुनिक विज्ञानानं शोधून काढलंय, जे आत्ताच नाही तर पूर्वापार आपल्या आचार्यांनी, ऋषींनी, मुनींनी शोधून काढलं होतं. त्याला रसायन म्हणत नव्हते, पण टोटली डायबिटीससाठीचं गुणकारी औषध जे आपण आज सिद्ध करायचं आहे. मित्रांनो, बघू शकताय हलका पिवळी टिंज यायला त्याला सुरुवात झालेली आहे. किती वेळ झाला? अगदी अर्धा मिनिट पण झालेलं नाही. अर्ध्या मिनिटामध्ये त्याच्यामध्ये हलकासा पिवळा रंग येण्यास सुरुवात झालेली आहे. बघू शकता. तर आज बाजारामध्ये तुम्हाला जे टम्बलर मिळतात किंवा विजय सराच्या लाकडाचे ग्लास मिळतात, त्यामध्ये सांगितलं जातं की तुम्ही रात्रभर पाणी भरून ठेवा, मग सकाळी ते पिवळं होईल. मित्रांनो, हे लाकूड टाकल्यापासून फार तर फार अर्धा मिनिट ते 1 मिनिटामध्ये याच्यातला जो गम आहे, जे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, ते पाण्यात यायला लागतात आणि तो कलर चेंज हळूहळू व्हायला लागतो. त्यामुळं ते लाकूड खरोखर विजय साराचं आहे की नाही याच्याबद्दल शंका घ्यायला हरकत नाही. मित्रांनो, जवळजवळ 25 ते 30 मिनिटं झालेली आहेत आणि आपण बघू शकतोय यातून हा लाकडाचा तुकडा मी काढून घेतोय. अगदी जवळून बघू शकता. फ्लोरोसन्स म्हणजे काय आहे? तर हे ऑरेंज झालेलं सोल्युशन, त्याच्या कडा आपल्याला निळसर दिसत आहेत. हाच तो सबस्टन्स आहे ज्याला बिजेसॅलिन असं म्हटलं जातं. त्याचं केमिकल फॉर्म्युलेशन बरंचसं लांब आहे, ते तुम्हाला सांगत नाही. आपण सर्च केलं तर तुम्हाला बघायला मिळेल. तर लक्षात ठेवा, तुम्ही जर बाजारातून विजय सार खरेदी करत असाल ॲज अ डायबेटिक पेशंट, तर तुम्ही आणलेली पावडर असेल विजय साराची किंवा लाकडाचा तुकडा असेल, तो खरा आहे की खोटा आहे हे ओळखायचं असेल तर केवळ 20-25 मिनिटाचा वेळ द्या. पिवळ्या रंगात ऑरेंज होईल, नंतर त्याला निळसर अशी टिंज येईल कडेनं, ज्याला फ्लोरोसंट म्हटलं जातं. हा एक फार वेगळा मेकॅनिझम आहे आणि या झाडाची ओळखण्याची तुम्हाला खूण आहे. त्यामुळे फसू नका. डायबिटीसची ट्रीटमेंट जरूर करा. हे झाड वापरा देखील, पण हे झाडाचं संरक्षण देखील करा. झाडाचं संरक्षण करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. जवळून बघितलं, अत्यंत सुंदर निळी टिंजी त्याला आलेली आहे. असं असणार हे औषध आहे. त्यामुळे निश्चितपणे वापरा आणि तुमच्या बाजारामध्ये तुमची जी फसवणूक होते त्यापासून निश्चितपणे सावध राहा. धन्यवाद.